नैताळे तालुका निफाड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मतोबा महाराज मंदिरातून 3 किलो वजनाच्या चांदीच्या 2 मूर्ती तसेच दानपेटीतील रकमेची झालेली चोरी अद्याप उघडकीस न आल्याने ग्रामस्थांमध्ये आज संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा उद्रेक होत नैताळे ग्रामस्थांनी आज 1.5 तास छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आस्था रोको केला। दरवर्षीप्रमाणे 3 जानेवारी 2026 पासून श्री मतोबा महाराजांचा 15 दिवसांचा मोठा यात्रोत्सव सुरू होत असून या काळात महापूजा, रथोत्सव, धर्मकार्य यासाठी मूर्तींची आवश्यकता असते। मात्र मूर्तींचा अद्याप शोध न लागल्याने यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या जातील। पोलिसांनी मूर्ती व दानपेटीतील रकमेचा चोरट्यांसह लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी होते। निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील व निफाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोड यांनी आंदोलकांना समजावत आरोपींचा शोध घेऊन मूर्ती व दानपेटीतील रकमेचा जलद गतीने तपास करू असे सांगण्यात आले। ग्रामस्थांनी रास्ता रोको त्वरित स्थगित केला। रास्ता रोकोच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। योगेश कर्डिले, ब्युरो न्यूज, निफाड। देवस्थानमध्ये ज्या स्वरूपाची चोरी झाली, ज्या स्वरूपाची निंदनीय घटना झाली, अनेक भाविक भक्तांच्या मनाला ती टोचणारी आहे। या भगवंताची चोरी होताना या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री मतोबा महाराजांच्या मूर्तीचा किंवा चोरीचा तपास पोलीस प्रशासनाकडून 8 दिवसामध्ये झाला नाही। पोलीस प्रशासनाला हवा असलेलं सहकार्य ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी, देवस्थान ट्रस्टींनी ज्या स्वरूपात हवं होतं ते सर्व काही दिलं। सीसीटीव्ही फुटेज असेल, त्यांच्या डॉग युनिट्स असतील, तपासाच्या संदर्भामध्ये ज्या काही माहिती असतील त्या सर्व पद्धतीने त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या। त्यांनी सुरुवातीला जी प्रोसिजर दाखवली ती ही योग्य त्या पद्धतीची होती, पण तिथून पुढे 8 दिवसामध्ये कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही। आणि ती कार्यवाही का झाली नाही, ती मूर्त आपल्यापर्यंत का आली नाही, चोरीचा छडा का लागला नाही, ही प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी यावं लागलं। या ठिकाणी येण्याची गरज नाही। नैताळे हे एक आदर्श गाव आहे। या गावाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या चांगल्या काही गोष्टी केल्या आहेत, पण या गावाला कलंक लागणारी गोष्ट या गावामध्ये घडली आणि त्याला जबाबदार अग्रगण्य असलेलं असं मतोबा महाराजांचं देवस्थान आणि या देवस्थानात गेल्या 4-5 दिवसापूर्वी चोरी झाली आणि त्या चोरीच्या संदर्भामध्ये निफाड पोलीस स्टेशन असेल, डीवायएसपी साहेब असतील, यांनी सर्वांनी मदत करून चोरी देव सापडण्याचे प्रयत्न केले आणि दानपेटी पण चोरी गेली होती। दानपेटी ती विहिरीत सापडली आणि जे डॉग स्क्वॉड आणून त्यांनी सर्व चेक केलं, तरी पण गावाच्या भावना लक्षात घेता आणि सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक, तर त्यांनी असं सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही, म्हणून आपल्याला प्रशासनाला जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय आहे। म्हणून सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने आम्हाला सापडून द्यावा, कारण या देवाची यात्रा पौष पौर्णिमेला सुरू होणार आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा। आम्हाला तुमचा बांधाला बांध नाही, तरी पण आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, हीच या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांच्या तर्फे आणि थांबतो। नैताळे येथील मतोबा महाराज मंदिर येथे चोरी झालेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या मूर्ती चोरीला गेलेल्या आहेत ते आरोपी शोधण्याचं काम सुरू आहे। निफाड पोलीस स्टेशन आणि स्थानिक पोलीस शाखा अशा दोन्ही टीम त्यावरती काम करत आहेत आणि मी आश्वासन देतो या नागरिकांना, नैताळे येथील नागरिकांना, की लवकरच या गुन्ह्यातील आरोपी अटक होतील आणि मुद्देमाल होतील।